फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझं स्किन केअर रुटीन। तर आता मी जस्ट आंघोळ करून आले आहे। स्किन केअर रुटीन आज शेअर करणारे कोणते कोणते मी क्रीम वापरते, कोणते कोणते मी सिरम वापरते किंवा स्टेप बाय स्टेप कसं वापरायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। आवडल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। आणि स्किन केअर रुटीन म्हणजे स्टेप बाय स्टेप ते कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खास करून सांगणार आहे। जसं नॉर्मली असतं की CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनर अँड मॉइश्चरायझर, बट आपण याच्यात सिरम ॲड करणार आहे। तर मी कोणकोणते सिरम वापरते, डेला कोणते वापरायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चलो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर जस्ट माझी ड्राय स्किन असल्यामुळे तर खूप लागलीच आंघोळ येऊन आल्या मला म्हणजे माझं स्किन केअर रुटीन करावं लागतं, नाहीतर ती एकदम ड्राय दिसते। जसं आता मे बी थोडीफार वाटत असेल माझी स्किन ड्राय, सो मी क्लिन्झिंग केलं आहे ऑलरेडी। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हे मी क्लिन्झिंग वापरते। हे आहे ऑर्डिनरीचं, हे बघा। तर खूप छान आहे, आता वापरून मला 15 दिवस होत आले आहेत आणि एकदम रिझल्ट छान आहे। खास करून नाईटला जेव्हा मी मेकअप अप्लाय केलेला असतो तर खूप म्हणजे अशी स्किन लगेच ग्लो होते आफ्टर ह्या क्लिन्झिंगने। तर हे खूप एक छान आहे, तर मी ऑलरेडी केलेलं आहे। तर आता आपण मी टोनर, तर क्लिन्झिंग, टोनिंग, तर हे आहे गुलाब जल, कॉटन घेतला आहे तर त्याच्यावर आणि सो मी इकडे आता मी मिरर यूज करते, कारण मी बॅक कॅमेरा लावला आहे तर त्याच्यामुळे मी मिरर मला दिसण्यासाठी जवळून, सो हे मी अप्लाय केलं। तर मी काय करते जनरली, मी असं पण करते, डायरेक्ट हे घेतलं रोज वॉटर आणि एकदम फ्रेश वाटतं। आणि मग वाटलं तर तुम्ही नंतर यूज करू शकता कॉटन। ओके, तर इथे वापरणार आहे मी हायरोलुरिक ॲसिड। स्किन हायड्रेटिंगसाठी खूप छान असतं, तर माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला तर खूप याचा उपयोग होतो। सगळ्यात पहिले मी लावलं आहे इथे हायरोलुरिक ॲसिड। आणि याच्यानंतर मी वापरणार आहे नियासिनामाइड ॲसिड। तर हे पण ऑर्डिनरीचं आहे आणि हे पण आता ओपन करते। आणि सो प्रत्येक प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही लावतात, सिरम लावतात, तर म्हणजे हायरोलुरिक ॲसिड हे वेट स्किन असली आपली, म्हणजे मी जसं टोनर लावलं त्याच्यानंतर लागलीच हायरोलुरिक ॲसिड जर लावलं तर त्याचं जास्त इफेक्ट होतं, जास्त मोर हायड्रेट होते आपली स्किन। आणि प्रत्येक प्रॉडक्ट लावल्यानंतर जस्ट काही सेकंद थांबायचं, नेक्स्ट प्रॉडक्ट लावायचं स्किनला। तर आता मी लावणार आहे व्हिटॅमिन C। तर व्हिटॅमिन C हे ब्राईटनिंगचं काम करतं, तसंच तुमचे डार्क स्पॉट असतील तर ते फेड होण्यास मदत होते। हे बघा, हे आहे व्हिटॅमिन C, विजिबल ब्राईटनिंग अँड फर्म स्किन। तर हे मी घेतलं होतं कॉस्कोमधून आणि खूप छान आहे, कारण ऑलरेडी माझी तुम्ही बघताय एक बॉटल संपली आहे। आता ही मी नेक्स्ट करते, आजच संपली आणि तुम्हाला दाखवते बॉटल। ओके, सो हे आहे मल्टी ॲक्शन सुपर C रेटिनॉल आणि आता तो खूप छान आहे। हे बघायचं, हे कलर असं लावणार। तर याला हलकासा थोडासा
छान एकदम सुगंध आहे याला हलकासा, बट नॉट म्हणजे बेअरेबल आहे असं नाही की खूप त्याला परफ्यूम आहे. तर छान असं हलका हलका थोडंसं आहे, बट येस गुड. आणि मी नेक्स्ट लावणार आहे आय क्रीम. तर हा आहे ROCचा, तर लाईन स्मूदिंग. तर हा आहे ॲडव्हान्स रेटिनॉल आय क्रीम. आता मी तो लावणार आहे. तर हा लावला आय क्रीम. ओके, जरी तुमच्याकडे हे सगळे सिरम नसले, बट सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग. तर हे तुम्ही करायलाच पाहिजे. आणि डे असाल तर सनस्क्रीन. तर व्हिटॅमिन C जरूर लावा. जरी हे बाकीचे प्रॉडक्ट तुमच्याकडे नसतील, सिरम नसतील तरी चालतं आहे. तर हा तुम्ही व्हिटॅमिन C सिरम जरूर लावा, कारण स्किन ब्राईटनिंगसाठी खूप छान आहे हा. आणि मग आता नेक्स्ट लावूयात मॉइश्चरायझर. तर हा पण कॉस्कोमधलं मॉइश्चरायझर आहे, हे बघा. तर हा आहे कोरियन मॉइश्चरायझर. तर खूप छान आहे हा, मला खूप आवडला होता. तर याच्या पण 2 बॉटल आहे. ही माझी पहिलीच आहे, माझी स्मॉल बन आहे. तर हे आहे मॉइश्चरायझर. आता मी लावणार आहे. तर खूप छान आहे हे बघा. खूप छान आहे मॉइश्चरायझर, हे बघा. उन्हात बघा कसं चेहरा चमकतोय. सो मॉइश्चरायझर नेहमी मी लावल्यानंतर मी काय करते, थोडंसं असं छान हळूहळू म्हणजे जस्ट टॅप 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 करायचं आहे. तर याच्याने काय होतं, तुमचं चेहऱ्याचं तर छान याच्याने मसाज होते आणि मॉइश्चरायझर पण हेल्प होते आतमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला. सो नेक्स्ट मी लावणार आहे सनस्क्रीन. हे आहे माझ्याकडे ग्लो स्क्रीन सनराईज सुपर गुपचं. तर हे मी सफरामधून घेतलं आहे. आय एम नॉट प्रमोटिंग, बट हे मी वापरते. कुठून कुठून घेतलं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, तर कुठून कुठून घेतलं आहे फक्त मला तेच सांगायचं आहे. ओके, सो हा जरा टिंटेड आहे, मस्त आहे, मला आवडतो. सनमध्ये सनस्क्रीन लावते. तर लगेच ग्लो येतो. तर हे होतं माझं स्किन केअर रुटीन. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.